नमस्कार, मी मोना सुरेंद्र भावसार. भावसार उद्योग समूह पुणे यांच्याद्वारे आपण कोविड निमित्त सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या समाजातील प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजकांचे तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे घेतलेलं आहे. याच सिरीजचा पुढचा भाग म्हणून आज आपण भेटणार आहोत प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता गोंदकर यांना. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा वेगवेगळ्या स्वरूपात येत असतो. आज आपण कोविडचा संघर्ष बघत आहोत, पण त्या व्यक्तीच्या वाटचालीमध्ये निर्माण होणारा संघर्ष, त्याचे चढ उतार आपल्याला आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर मार्गदर्शक ठरू शकतात. असाच हा प्रवास आपण स्मिता गोंदकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहे अभिनेत्री स्मिता गोंदकर. नमस्कार स्मिता. नमस्कार. स्मिता, तू मला असं वाटतं आपल्या समाजातली एकमेव व्यक्ती असशील की जी अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी चित्रपटसृष्टीत आणि इतर अनेक मालिकांमध्ये असेल, बिग बॉस मालिका, हा, इतर मालिकांमध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहेस. तर तुझा हा प्रवास आमच्या श्रोत्यांना, उद्योगच्या श्रोत्यांना नक्कीच मार्गदर्शन करणारा ठरू शकेल. तर आम्हाला हा तुझा प्रवास आज जाणून घ्यायचा आहे. तर तू मला असं सांग की तुझं शिक्षण तू पुण्यातनंच घेतलेलं आहेस? हो, मी पुण्याचीच आहे. म्हणजे शिक्षण माझं पूर्ण सगळंच पुण्यात आहे. हॉटेल मॅनेजमेंट शिकले होते आणि MSIHMC करून. आणि हॉटेल मॅनेजमेंट संपल्या जॉब मिळाली मला. आणि मला खूप हे लहानपणीचं स्वप्न होतं, नाही कदाचित सेकंड इयर पासून हा स्वप्न होता. हे मी ठरवलं होतं की मला एका क्रूज लाईनवर जॉब करायचा आहे. कारण तेव्हा एअरलाईन्स वगैरे या सगळ्या गोष्टी होत्याच, पण क्रूज लाईन फार नवीन विषय होता आणि तिकडे जॉब करायचं म्हणून मला खूपच एक्सायटेड होते मी. आणि मला जॉब मिळाला आणि तिकडे मी एक ऑलमोस्ट 2.5 वर्ष डिस्नी क्रूज लाईन या जहाजावरती जॉब करत. अरे वा, म्हणजे तुझा ड्रीम जॉब तू तिथे ते अचीव्ह केलंस. हो, अगदी. पण मग हे असं छान मनासारखा जॉब असताना तू अचानक अभिनय क्षेत्राकडे कशी वळलीस? इट इज व्हेरी सरप्राइझिंग. असं म्हणतात ना, एक तर म्हणजे या जॉबसाठी मी खूप मेहनत घेतली. आय रिमेंबर मुंबईत कोणी नसताना मला ही भीती वाटायची की मोठं झाल्यावर ते कुठे लगेच लग्न करून पाठवून देतात कॉलेज संपल्यावरती. तर म्हणून मी असं वाटायचं की 1-2 वर्ष तरी एक जॉब एक्सपिरियन्स असला पाहिजे. तर वेळ जायला नको, पण कॉम्पिटिशन खूप होतं त्या क्रूज लाईन मध्ये. म्हणून मी सेकंड इयर पासूनच पूर्ण मेहनत घेतली. एक्स्ट्रा क्लासेस, एक्स्ट्रा कोर्सेस, या सगळ्या गोष्टी चालूच होत्या. तर खूप मेहनतीने मला ती जॉब मी घेतली होती. पण अचानक ऍक्टिंगकडे वळणं म्हणजे माझ्यासाठी पण खूप सरप्राइझिंग आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की मी ऍक्ट्रेस वगैरे होईन. कारण त्या काळात आय थिंक त्या अराउंड दॅट टाइम ना अभिनयाला एवढं सिरियसली घेतलं जायचं नाही. एक हाऊस म्हणून किंवा एक पॅशन किंवा एक हॉबी म्हणून ठीक आहे. पण मला असं कुणाला सांगताना सुद्धा माझ्यावर हसतील की काय असा विचार आला असता मला तेव्हा. पण असं म्हणतात ना की एव्हरीथिंग तुमच्या डेस्टिनीमध्ये काय आहे. तर मला असं नेहमी मला विचारलं, मी हेच म्हणते, आय एम ऍक्ट्रेस बाय फ्लूक. ते माझ्या आजूबाजूला गोष्टी अशी घडत गेल्या की मी या क्षेत्राकडे परत वळले. कॉलेजमध्ये असताना ऑफकोर्स मी फॅशन शोज करायची आणि काय डान्स परफॉर्मन्सेस वगैरे एवढं करायची. ऍक्टिंग एवढं नाही, पण या सगळ्या गोष्टी म्हणजे चालायची. मॉडेलिंग खूप करायची 11वी-12वी मध्ये. साईड बाय साईड स्पोर्ट्सही चालू होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी ऑब्व्हियसली जॉब नंतर त्या गोष्टी थांबल्या. आणि असं म्हणतात ना, एखादं जुनं एक स्वप्न किंवा पॅशन राहून गेलंय आपल्याला. तर जेव्हा ती संधी मला नंतर आजूबाजूला समोर दिसायला लागली, तेव्हा मला असंच वाटलं की चला, वन ऑफ माय लेफ्ट आउट पॅशन्स, चला आता आपण हे पूर्ण करूया. आपले ह्या सगळ्या जे इच्छा होती, आपल्याला हे काम करून बघायचं होतं, शूटिंग मध्ये बघायचं होतं, जे लहानपणीची इच्छा होती, जी कधीच मी कुणाला शेअर करू शकले नाही. आणि तशी संधी माझ्या समोर दिसत होती. ऑलरेडी माझ्याकडे एक जॉब आहे. तर आय वॉज फिलिंग व्हेरी सिक्युअर्ड की आता मी जर म्हटलं की चला मी एखादा चित्रपट आलाय तर करते, तर मला कोणी म्हणजे ठीक आहे ना, मजा म्हणून करते म्हणून असं नोबडी वुड टेक इट इन एनी अदर वे. तर म्हणून ऑब्व्हियसली जसं घडत गेलं माझ्या आजूबाजूला, अजून मॉडेलिंग, ऍडव्हर्टाइजमेंट्स यायला लागल्या. झीचा एक रियालिटी शो केला होता. त्याच्यानंतर झी सिरियल्स खूप माझ्याकडे यायला लागल्या. ऑल्सो मी खूप ऍडकून्स केल्या जेव्हा मी नवीन होते. मराठी सिनेमात एवढा असा काही विचार केला नव्हता. अचानक एक मराठी फिल्म आली, तेव्हा मला सिरियसली मराठी इंडस्ट्रीमध्ये तसं नॉलेज फार कमी होतं की
नक्की कुठल्या टाईपचे फिल्म चालू आहे. माझ्या मते तुला कोणी गॉडफादर पण नाही या क्षेत्रामध्ये. नाही, काहीच कोणाची नाही. ओळख काढून तू गेली, तर मला असं वाटतं हा तुझा स्वतःचा निवडलेला मार्ग आणि स्वतः Yes. तयार केलेली वाट आहे. ऍक्च्युली मी स्वतः निवडलं पण हा. नव्हतं. तुम्ही एक रियालिटी शो इथं पुण्यातच होता आणि माझ्या मैत्रिणीने फॉर्म भरला. ओके. म्हणजे मीही भरला नव्हता. बरं. मी आणि ऍक्टिंग म्हणजे नको, आपण मॉडेलिंग वगैरे करतो तेवढं ठीक आहे, कारण प्रशिक्षण तसं घेतलं नव्हतं मी. ओके. तर मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की आपल्याला जमेल का नाही जमेल. आणि मैत्रिणीने फॉर्म भरला, मला ती घेऊन गेली, पण तिने हे नाही सांगितलं की त्याच्यामध्ये ऍक्टिंग करायचं तिकडे. ऍक्टिंग बेस्ड रियालिटी शो हे नव्हतं सांगितलं तिने मला. तिने असं सांगितलं की ब्युटी कॉन्टेस्ट टाईप आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं काहीतरी कॉन्टेस्ट आहे. आणि अशा कॉन्टेस्ट मी आधी खूप केल्या होत्या 11वी-12वी. तर मी एक अशाच अमेरिकेतून अशी सुट्टीवर आले होते आणि भारत भ्रमण करत होते. तर त्या एक्सटेंडेड वेकेशन मध्ये हे असा एक शो आला आणि मी सहज तिकडे गेले. आणि तिकडे गेल्यावर मी आय थिंक पहिले टप्पे जे असतात ना, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, असे मी ऑलमोस्ट 3ऱ्या-4थ्या स्टेप पर्यंत गेले, तेव्हा कळालं मला की इकडे ऍक्टिंग करायचंय. पण आता तिकडून माझ्यामध्ये ती क्वालिटीच नाही की तिथपर्यंत पोहोचून मी तशीच आहे. आय एम व्हेरी स्पॉन्टेनियस. मी खूप स्पॉन्टेनियस आहे. मी असं विचार करत नाही. मला एकदम कुठल्याही सिच्युएशन मध्ये टाकलं की मी आपलं काहीतरी करून येते तिकडे. आणि ते सिलेक्ट झाले आणि सिलेक्ट होत होत फिनाले पर्यंत गेले आणि आय वॉज शॉक सिरियसली. मी एवढं काही सिरियसली घेतलं नव्हतं म्हणजे ते. आणि अग्रीमेंट साईन करायचं होतं, कॉन्ट्रॅक्ट होता आय थिंक 2-3 वर्षाचा. ते साईन करताना पण मी घाबरले होते, कारण माझा जॉब होता ना अमेरिकेत. म्हटलं बापरे आपल्याला जिंकायचं नाहीये. मी घरी आईला सांगून गेले की हो ते शो मध्ये भाग घेतलाय, तू काही येऊ नको, कारण पहिल्याच राऊंड मध्ये मला आउट व्हायचंय, मी आउट होणार आहे. आणि मैत्रिणीने सांगितलं माझ्यासाठी जागा पकडा, आपण मस्त शो बघूया आणि परत येऊया. पण आउट झालेच नाही, शेवटपर्यंत टिकले तिकडे. तर कुठेतरी ह्याच्यामुळे मी आले या क्षेत्रामध्ये आणि चला 6 महिने करून बघूया. ही एक आयुष्यात ही एक फेज आहे. मला सुट्टी मिळालेली आहे, तर आपण 6 महिने याचा एक अनुभव घेऊया आणि परत जॉबवर जाऊ, या विचाराने मी इकडे थांबले ऍक्च्युली. तर आय थिंक हा विचार बरेच वर्ष होतं की बाबा ठीक आहे ना, मिळत असेल होत असेल काम तर आपण करूया, नाही तर आपल्याला जॉब आहेच. पण वडील गेले होते 2006 मध्ये. त्याच्यानंतर मी असं म्हणजे असा निर्णय घेतला की नाही आता आपण जरा प्रयत्न करूया, इथंच मिळालं तर बघूया अजून, लेट्स बी हिअर फॉर लॉंग, असा एक कुठेतरी विचार होता. म्हणून मी इकडेच राहिले. पण मग एक सिक्युअर जॉब सोडताना जनरली लोकांच्या मनात कुठेतरी धाकधूक असते की पुढे आपलं भविष्यात आपण इथे पुढे नाही काही चांगलं झालं आणि आपल्याला नाही चांगल्या संधी मिळाल्या, तर अशी धाकधूक तुझ्या मनात निर्माण झाली होती का? आणि झाली असेल तर तू त्याला ओव्हरकम कसं केलंस? माझं आता सगळ्यांचं आयुष्य वेगळं असतं आणि या क्षेत्रामध्ये हार्डवर्क आहेच. कुठल्याच क्षेत्रात तुम्ही विदाउट हार्डवर्क नुसतं गुडलक घेऊन नाही जाऊ शकत. बरोबर. पण या क्षेत्रामध्ये हार्डवर्क बरोबर एक थोडासा लक फॅक्टर पण इम्पॉर्टंट आहे. तर इनिशियली मी असं एवढं सिरियसली घेतलंच नव्हतं. मी थोडे दिवस करून मी आपल्या पहिली फिल्म करून सुद्धा मी परत आपल्या जॉबवर जाणार होते. पण कुठे इकडे थांबायचं का नाही हे जेव्हा मी थोडासा विचार करायला सुरू केला होता, तेव्हा मला हे जाणवलं की नाही आपल्याला फिल्म्स येत आहेत बॅक टू बॅक. तोपर्यंत आय थिंक 3-4 फिल्म्स मला आले होते ऑलरेडी. मग मला कुठेतरी असं वाटलं की फिल्म्स येत आहेत म्हणजे कदाचित लक फॅक्टर आहे त्याच्यामध्ये, थोडं आपण मेहनत घालू, बघूया, ऍटलीस्ट जे काम येतं ते करूया, या विचाराने मी कुठेतरी इकडे थांबायचा विचार केला. पण सेट कदाचित जॉब मला जर त्यांनी मला हा वेळ दिला नसता किंवा नाही सुट्टी एवढी मोठी घ्यायची नाही तर कदाचित मी नसते थांबले. मी कदाचित जॉबवर पळून गेले असते विदाऊट ट्राईंग इट. पण मला ती संधी मिळाली, तो वेळ मिळाला आणि त्याच्यामध्ये असं मला वाटलं की नाही जरा मेहनत घेतली तर आपल्याला हे आपण कंटिन्यू करू शकू. पण एक खूप महत्वाचं मला खरंच तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, माझे विचार काही वर्षांनंतर थोडेसे बदलले. मला तरीही असं वाटायचं की मी कधी जाऊ शकते आपल्या जॉबवरती. तर माझा कुठेतरी ना या क्षेत्रामध्ये 100% देणं होत नव्हतं. आणि एका खूप मोठ्या लेखकाने असं सांगितलंय की इफ यू वॉन्ट टू सक्सीड इन लाईफ यू हॅव टू बर्न युअर ब्रिजेस इन द बॅक. हा एक खूप महत्वाचं म्हणणं आहे आणि असंच घडलं माझ्या आयुष्यात. आय थिंक 2012-13 पर्यंत कुठेतरी होतं माझ्या मनात की आपण जाऊ ना परत, काय नाही झालं तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मला कधीच मला इगो प्रॉब्लेम, खूप ग्राउंडेड बेसिकली. तर मला काही नाही मी दुसरा काहीतरी जॉब करीन, मला कुठल्याच कामाचा मला काही प्रॉब्लेम नाही. पण हे खरं घडलं माझ्याबरोबर जेव्हा मी आय थिंक अराउंड 2012-13 नंतर
आय थिंक माझा जाण्याचा मी पूर्ण विचार कम्प्लिटली आय बर्न माय ब्रिजेस. तर मला ते वेगळं नाही करावं लागलं, पण जे काय काम करत होते जास्त आय थिंक आय वॉज इन्व्हॉल्ड. आणि त्याच्यानंतर जो ग्रोथ झालाय माझ्या करिअरमध्ये तो फार वेगळा ग्रोथ झालाय. त्यानंतर गाणी, नंतर ते गाणी खूप हिट झाली, नंतर मग मुव्हीज चांगल्या चालल्या त्याच्यानंतर, आणि त्यानंतर बिग बॉस. त्याच्यानंतरचा जो माझा ग्राफ आहे फार वेगळा आहे. पण खूप महत्वाचं आहे जेव्हा मी हे म्हणते की बर्न युअर ब्रिजेस, हे म्हणणं कदाचित लॉकडाऊनच्या आधीपर्यंत मी म्हणत होते की नाही हे असंच पाहिजे. पण आता माझे विचार या लॉकडाऊनमुळे, तुम्हाला माहिती आता लॉकडाऊन चालू आहे, करोना आहे, अँड लुक एट मी, आम्ही म्हणजे लिटरली आयुष्य बदललेलं आहे. दिस इज द नॉर्मल राईट नाव. तर ऑब्व्हियसली सगळंच बदलल्यामुळे सगळ्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदललाय आणि माझाही बदललाय. आणि मला असं खरंच वाटतंय की एक ऑल्टरनेटिव्ह प्रोफेशन किंवा काहीतरी ऑल्टरनेटिव्ह बिझनेस असणं फार गरजेचं आहे. जसं आमच्या क्षेत्रामध्ये स्पेशली ऍक्टर्स विषयी आपण बोलूया. बरेचसे ऍक्टर्स आहेत या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप डिस्टर्ब झालेत. आणि एवढंच कारण रेग्युलर काम, बऱ्याच जणांकडे रेग्युलर काम नसतं. इट्स अ व्हेरी सिच्युएशन की माझं लकीली मागची 2-3 वर्ष तर मला आय थिंक सुट्टीच मिळाली नाही. ही माझी पहिलीच एवढी मोठी अशी सुट्टी मिळाली. पण सगळ्याच असं नसतं. जे टेलिव्हिजनमध्ये पण करणारे असतात, महिन्यातले कदाचित महिन्यातले 10 दिवस काम असतं, मग 20 दिवस घरी असतात, किंवा खूप धडपड असते. आता हे सगळंच थांबलंय. तर कुठेतरी सगळ्यांवरती त्याचा परिणाम झालेला आहे. मला असं फार वाटतं की या क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा तुमचं चांगलं चाललंय किंवा स्टेडीली चाललंय, तर तुम्ही एक वेगळा ऑल्टरनेटिव्ह बिझनेस किंवा ऑल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट करून ठेवायलाच पाहिजे. कारण इट्स अ व्हेरी इन्सिक्युअर काइंड ऑफ वर्क इज वेल. मला एका शूटमध्ये आय रिमेंबर काही ज्युनियर आर्टिस्ट होते, मुली होत्या बऱ्याच, आणि त्यांनी मला डिरेक्टली रिक्वेस्ट केली की तुझी रूम आहे, माझी मोठी रूम होती जरा, की व्हॅनिटीचा थोडा प्रॉब्लेम झाला तर ते शेअर करशील का. म्हटलं हो चालेल ना, म्हटलं. तर आय थिंक 15-20 मुली होते, आणि त्यातल्या काही मुली म्हणजे वी स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन. त्यांना ते खूप अशी क्युरिओसिटी होती आणि त्यांनी ते स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन. त्याच्यामध्ये मला असं कळलं की बरेच म्हणजे 2-3 मुली होते, त्यांच्या बोलण्यावरून असं कळलं की ते शिक्षण सोडून, घर सोडून, सगळं सोडून मुंबईत आले होते. त्यांना ऍक्ट्रेस बनायचं होतं. जे स्वप्न घेऊन ज्या पद्धतीचे स्वप्न घेऊन आले होते तर तसं घडलं नव्हतं त्यांच्याविषयी. मला बघून खूप वाईट वाटलं. इट वॉज रिअली सॅड. आणि त्यांनी तर कम्प्लिटली दरवाजे बंद करून आले होते. आई वडिलांच्या विरोधात जाऊन वगैरे हे सगळे तर ते बघून खूप वाईट वाटलं मला. इट वॉज रिअली सॅड. तर मला सगळ्यांना हेच सांगायचंय की प्लीज शिक्षण पूर्ण करा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. शिक्षण तुमचं पूर्ण झालंच पाहिजे. साईड बाय साईड तुम्ही तयारी करा ना. तयारी या क्षेत्रामध्ये तुम्ही फक्त छान दिसताय तसं अजिबात होणार नाही. तुम्हाला लुक्स इट इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही जेवढे तुमची स्वतःची तयारी करून येता, तुम्ही तुमच्या क्राफ्टवर वर्क करून येता, तेवढं तुम्ही इकडे काहीतरी करू शकाल. तर तुमची जेव्हा, माझं असं मत आहे, जेव्हा तुमचं कॉलेज चालू आहे, 11वी 12वी, जे काही तुम्ही प्रोफेशन निवडताय, साईड बाय साईड नाटकं करा. खूप महत्वाचं आहे नाटकं करणं. आणि या सगळ्या गोष्टींवरती आपल्या क्राफ्टवरती काम करा. कारण एवढी कॉम्पिटिशन आहे. तुम्ही फक्त सुंदर दिसताय तर नाही, तसं काहीच होणार नाही. यू हॅव टू वर्क ऑन युअर क्राफ्ट. आता सुद्धा लॉकडाऊनमध्ये असं झालंय की बरेच जण इमोशनली डिस्टर्ब झाले, अचानक शूटिंग बंद झालंय. तर पण काही लोक असे आम्ही टेक इट पॉझिटिव्हली. माझं कसं झालं की मला वेळ मिळाला नव्हता, चला आता या वेळेमध्ये काहीतरी वेगळं करू. तर मी एक्स्ट्रा क्लासेस, एक्स्ट्रा कोर्सेस, एक्स्ट्रा वर्कशॉप्स, ऑनलाईन वर्कशॉप्स चालू होते. एवढंच, देयर सो मेनी थिंग्स हॅपनिंग. तर या वेळेचा कसा मी फायदा घेऊ शकते, कसा वापर करू शकते, हे फार महत्वाची गोष्ट आहे. मला असं जाणवतं, मी 1 महिना मुंबईत होते, जास्त कुणाशी बोलणं नव्हतं कारण मी घरी एकटीच होते. तर व्हॉइस म्हणजे इमॅजिन 1 महिन्यामध्ये कुणाशी जास्त बोलत नाहीये, फोन्स पण कमी झाला, तर फोनवरती पण बोलायला कंटाळा येतो. तर आपलं टोनची एक्सरसाइज कुठे चालू आहे? असं नाहीये. जर तुम्ही सिंगर आहात तर सगळे सिंगर्स रियाज करतात. प्रत्येक ऍक्टरला पण रियाज करायलाच हवा. आता माझा आवाज असा झाला, मी आले इकडे आणि काहीतरी इंटरव्ह्यू द्यायचा होता आणि मला शब्दच येत नव्हते. मला
मी फंबल कर मी म्हटलं की बघा माझ्यावरती लगेच निगेटिव्ह रिफेक्ट झालाच ना त्याचा. मी त्याच्यानंतर करिओके सिस्टम वगैरे आणलं, म्हटलं नाही 1 तास किंवा अर्धा तास का होईना, इट विल बी माय एक्सरसाइज, माय व्होकल एक्सरसाइज, फिजिकल एक्सरसाइज, वर्कआउट करणं किती गरजेचं आहे. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मी सांगत असते की ऑफकोर्स आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये तर नक्कीच वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे, फक्त फिजिकल फिटनेससाठी नसून मेंटल फिटनेससाठी. आणि कारण मुंबईत तर अजून कन्स्ट्रेन छोटे घर आहेत, त्या छोटे घरात म्हणजे आपण किती हलणार, किती चालणार, ब्लड सर्क्युलेशन किती होणार. आणि मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ हे दोघंही एकमेकांवरच डिपेंड आहे, आणि एकमेकांपासून वेगळे नाहीच आहे. आणि खूप महत्वाची म्हणजे इट्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. मेंटल हेल्थ विषयी जास्त आपण लक्ष देत नाही, आणि वी हॅव टू फोकस ऑन दॅट. आणि इट इज नथिंग डिफरंट, आणि त्याला हँडल करणं फार इझी आहे. आपल्याला त्याच्या मागचं सायन्स कळालं ना, त्याला आपल्याला एवढी सुद्धा आपण अवेअर राहिलो की आपल्याला असं होतंय का थोडंसं, किंवा जरा बोर्डम जरी आला तरी आपल्याला हे माहिती पाहिजे की कशाला होतंय. अच्छा, माझ्या ब्रेनमध्ये व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होत नसल्याने काही टॉक्सिन्स तिकडे जमा झाले, ज्यांना तिकडून क्लिअर करणं फार गरजेचं आहे. आणि एक्सरसाइजच्या शिवाय दुसरं काही पर्याय नाहीये. काही करू शकता तुम्ही, गाणी गा, बरोबर, तुम्ही डान्स एक्सरसाइजेस करा. आजकाल केवढे ते ऑनलाईन सुरू झाले गोष्टी, आणि काहीही करा. मला असं म्हणायचंय थोडं मेडिटेशन, कारण या गोष्टींमध्ये मी जास्त आहे. आणि माझ्या मते असं आहे की आपल्याला स्वतःहूनच त्याच्यातनं बाहेर पडायला लागतं. म्हणजे आयुष्याचे चढ उतार अगदी कोविडमुळे असो किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या कारणांमुळे असो ते येतात, पण त्या सिच्युएशनला तोंड देण्याची क्षमता आपण स्वतः वेगवेगळ्या पद्धतीने ती आपण डेव्हलप करायची असते. मग ते फिजिकल एक्सरसाइज असो, मेंटल एक्सरसाइज असं तू आता म्हणाली, मेडिटेशन असेल, हे असेल. तर मला असं वाटतं श्रोत्यांनी हे नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे की कोविडची फेज पण कायम राहणार नाहीये, पण आपण कधीही आपल्या मनाला कमकुवत बनवू नका. आणि त्याच्यातून आता स्मिताने आपल्याला जे सांगितलं आहे तर त्या गोष्टी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करू शकतात यामध्ये. नक्कीच, कारण आणि इनफॅक्ट मी म्हणते जेवढे एक्झिस्टिंग ऍक्टर्स आहेत आपल्या समाजात, त्यांनी सगळ्यांनी या वेळेचा पूर्णपणे युटिलाइज करायला हवा. कारण आता काम सुरू झाल्यानंतर परत सगळ्यांना सुट्टी मिळाली आहे. सगळ्यांची जर त्यांनाच चान्स मिळणार ज्यांनी मेहनत घेतली, त्यांच्या आर्टवरती, त्यांच्या क्राफ्टवरती ज्यांनी कामं म्हणजे त्याच्यावरती वर्क केलंय, त्यांना कामं लवकर मिळणार. तर प्लीज युटिलाइज दिस टाइम आणि बिल्ड अप युअर क्राफ्ट. आणि एवढंच नव्हे, जे नवीन ऍस्पिरंट्स आहेत, ज्यांची स्वप्न आहे या क्षेत्रात यायचंय, त्यांना सगळ्यांना मला हे सांगायचंय की प्लीज शिक्षण पूर्ण करा आणि साईड बाय साईड या सगळ्या गोष्टी, नाटकं आणि या स्वतःचं क्राफ्ट स्ट्रॉंग करून ह्याच्यामध्ये नक्कीच पदार्पण करा. जेव्हा तुम्हाला असं जाणवेल की हा आपल्याला कामं मिळतात किंवा आपल्याला लक देतंय साथ, तेव्हा तुम्ही सोडा ना, तो जॉब सोडू शकता. कारण इट इज इम्पॉर्टंट. अनफॉर्च्युनेटली या क्षेत्रामध्ये थोडंसं दोन्ही हँड इन हँड आहे. तर डेफिनेटली यू शुड, थोडक्यात तुमच्या क्षेत्राची जी डिमांड आहे त्यासाठी तुम्ही स्वतःला आधी तयार करा. म्हणजे आता जसं तुझं अभिनयाचं क्षेत्र आहे, तर तुझं फक्त गुड लुक्स आणि म्हणजे मेंटेन असं असणं एवढं गरजेचं नाहीये. तर तुझे उच्चार चांगले असले पाहिजेत, नंतर तुझं बॉडी लँग्वेज चांगलं असलं पाहिजे, तुझं डान्सिंग चांगलं असलं पाहिजे. एवढे वर्ष टिकलीच नसते. तर या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. व्हेरी गरजेचं आहे. जसं मी असं म्हटलं की मी जेव्हा या क्षेत्रात आले तेव्हा मला माहित नव्हतं की मला ऍक्टिंग येत आहे. मी त्या रियालिटी शो मध्ये गेले आणि मला या मोठ्या ऑडियन्स समोर स्टेजवरती मला परफॉर्म करावं लागलं, कारण मी आउट झालेच नाही पहिल्या राऊंड मध्ये. या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला जमतंय आणि सगळे एन्जॉयिंग इट. त्याच्यानंतर मला आठवतंय दूरदर्शनवरती काही सिरियल्स यायचे, आप बीती आणि डिटेक्टिव्ह करण, अपराधी कोण, अशा खूप सिरियल्स केल्या मी. तेव्हा मी ऑन द जॉब शूट करत असताना मी शिकत होते. असं नाहीये की हा मिळतंय तर असं नाही आपण. आणि मला खूप महत्वाची गोष्ट सांगायला आवडेल. मला माझ्याबद्दल एक गोष्ट या गोष्टीची जाणीव झाली की मी खूप आय एम अ क्विक लर्नर. तर हे मला माझ्याविषयी माहित नव्हतं, पण ऑफकोर्स ऍक्टिंग या क्षेत्रात आले, ऍक्टर झाले, सगळं झालं. स्टंट मेनिया नावाचा एक रियालिटी शो होता त्या MTV वरती. येस, आय वॉज जस्ट अ ट्रेल बायकर. मी भावांवर ट्रेल बायकिंग करायची आणि त्या शो मध्ये मला ना स्किल्स वापरायचे होते, म्हणजे स्टंट रायडिंग करायचं होतं. बऱ्याच अशा गोष्टी करायच्या होत्या ज्याला खूप महिन्यांची प्रॅक्टिस लागते. आणि ती मला असं जाणवलं की आम्हाला तिथे 1 तास मिळायचा. मग त्या 1 तासामध्ये
ती दोन माझे जे टीम मध्ये 2 टीममेट्स होते ते मला शिकवायचे पण थोडं थोडंसं आणि ते स्वतःची पण प्रॅक्टिस करायचे. आता त्या एका तासामध्ये कधी कधी अर्धा तास मिळायचा, कधी कधी मी त्यांची बघत बसायची आणि मग आता मला जमते का चला थोडंसं कमी बघूया वगैरे हे सगळं व्हायचं. पण मला असं जाणवलं की त्या अर्धा तासांमध्ये पण मी शिकले, जे खूप दिवस लागू शकतात मी शिकले आणि मी ते केलं परफॉर्म. जे महिने लागलं तेही मी त्या एका तासात शिकले आणि केलं परफॉर्म. मला असं कुठेतरी असं जाणवायला लागलं की खूप अशा अशक्य गोष्टी केल्या त्या शोवरती. कधीच न करणारी मी एका रॅम्पवरनं उडी मारली, समुद्रात उडी मारली त्या बाईकवरती. कधीच न करणारी बाईकवरून अशा वरच्या कुठेतरी 40व्या मजल्यावरनं खाली उडी मारली. म्हणजे अशा गोष्टी केल्या की मला माझे लिमिट्स टेस्ट केल्या. म्हणजे अशक्य दिसणारी गोष्ट मी करू शकले किंवा आपल्याला आपण एक फास्ट लर्नर आहोत याच्याबद्दल जेव्हा मला जाणीव झाली त्याच्यामध्ये इट बिकेम व्हेरी इझी फॉर मी. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात असं की आपण तुम्ही त्या क्षेत्रात उडी मारली पाहिजे, त्याच्याशिवाय तुमच्या क्षमता काय आहे ते आपल्याला स्वतःला सुद्धा कळून येत नाही. येस येस. जोपर्यंत तुम्ही म्हणजे म्हणतात ना की पाण्यात पडल्याशिवाय आपल्याला पोहता येत नाही, तसंच ते आहे की जोपर्यंत म्हणजे तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जायचंय तर त्या क्षेत्रात तुम्ही तयारीनिशी उडी मारा आणि येणाऱ्या आव्हानांना तोंड द्या. आपोआप तुम्ही नवीन नवीन काहीतरी शिकत जा. डेफिनेटली हे नक्कीच आपण याच्यातनं कन्क्लुजन काढू शकतो. तू आता म्हणालीस की तू बायकिंग रेसिंग करत होती, तर यासारख्या खेळांचा तुझ्या या क्षेत्रामध्ये म्हण किंवा एकूणच तुझ्या वाटचालीमध्ये तुला कसा फायदा झाला? ऑनेस्टली बायकिंग माझं एक पॅशन आहे. एक वेगळी साईड आहे ती माझी. एक स्पोर्ट्स, कारण लहानपणापासून तुला माहिती की आमच्याकडे किती स्पोर्ट्सचा बॅकग्राऊंड आहे. स्वतः खूप चांगले स्विमर आहेत आणि बाबा माझे ह्याच्यात माउंटेनिअरिंग मध्ये होते. तर आमच्याकडे स्पोर्ट्सला माझ्या वडिलांनी आईनी सगळ्यांनी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. लहानपणापासून तसं पाहिलं तर मी नॅशनल जुडो खेळते, स्टार्ट तर केलं होतं जिम्नॅस्टिक्सनी, पण बरंच कुठेतरी आपलं आवडीचं स्पोर्ट आय थिंक जुडो नॅशनल्स खेळले, रोईंग नॅशनल्स खेळले, कयाकिंगची मी टीम कॅप्टन होते महाराष्ट्राची आणि 3 नॅशनल गेम्स खेळले, महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होते. हे सगळं झालं माझ्या अमेरिकेच्या प्रवासाच्या अगोदर. तर कुठेतरी ते स्पोर्ट्स वगैरे झालं होतं आणि मला असं वाटायचं की एक आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये आपल्याला इट इज सो स्मॉल, आपल्याला केवढं काही शिकता येतं आणि केवढं काही करता येतं. तर या गोष्टी मी तेव्हा केल्या. कुठेतरी ते सुटलं आणि सगळ्यासाठी एक वेळ का असतो की यू हॅव टू प्रायोरिटाईज. आणि तेव्हा स्पोर्ट्स संपलं, जॉबला प्रायोरिटी दिलं, मग इकडे मग ऍक्टिंग इज माय फुल टाइम प्रायोरिटी, दॅट्स माय फर्स्ट थिंग. आता त्याच्या साईडला एक काहीतरी एक हॉबी असणं फार गरजेचं आहे, एक काहीतरी पॅशन असणं फार गरजेचं आहे. ऑफकोर्स बायकिंग माझं पॅशन आहे आणि हे स्टंट महिन्यानंतर मी खूप स्टंट शोज केल्या, कारण त्या शोवर बऱ्याच स्टंट रायडिंग स्किल्स शिकले आणि त्याच्यानंतर भारतामध्ये जिथं कुठे स्टंट शो असायचं तर तिकडे मला बोलवलं जायचं, तर खूप स्टंट शोजही केल्या. तर या सगळ्या गोष्टी याचा हॉबी चालू होत्या. इट कुड बी माय प्रोफेशन, कारण मला माहितीये की तिचं काय प्रोफेशनचं किती स्कोप आहे, त्यात तेवढा स्कोप नाहीये. तर म्हणून त्याला मी हॉबीच ठेवलं होतं. आता रिसेंटली इनफॅक्ट 2-3 वर्षापूर्वी मला अचानक एक फोन आला की तुला फॉर्म्युला 4 रेसिंग करायला आवडेल का? मी म्हटलं आवडेल, कारण कोणी मुली करत नाहीये. म्हटलं व्हाय नॉट. मी म्हटलं पण ते मला आम्ही गाडी वगैरे सगळं देऊ, प्रॅक्टिस देऊ, तर जमेल तुला? मी म्हटलं हे बघा, मी बाईक तर बऱ्यापैकी चालू शकते आणि शिकू शकते, मी लवकर शिकते हे मला माहितीये, माझा अंदाज आहे की मी लवकर शिकेन. तुम्ही बघा, मी एक दिवस येते, चालून दाखवते आणि तुम्ही बघा, तुम्हाला जर पटलं तर आपण करूया. मग मी गेले कोइंबतूरला, 2-3 दिवसाची मी तिथं ट्रेन केलं, झाली आणि एव्हरीथिंग. ते म्हणाले नो यू रेसिंग आणि या म्हटलं वा व्हेरी गुड ओके. आणि तिकडे मुली आणि मुलं वेगळे नसतात, बरोबर, मुलं मुली, ड्रायव्हर रेसिंग ड्रायव्हर इज अ रेसिंग ड्रायव्हर, त्याचा काही जेंडर फिमेल किंवा मेल नसतं. वी आर रेसिंग विथ द बॉईज. तर ह्या गाड्या फार खूप फास्ट असतात आणि बुध इंटरनॅशनल सर्किट दिल्ली इकडे माझी पहिली रेस होती. मी म्हटलं मी पहिली नाही आले तरी चालेल, मला असं होतं की आय शुड बी ऍटलिस्ट विथ द पॅक, म्हणजे मी एकटी कुठेतरी मागून वगैरे असं मला यायचं नाही. आय शुड बी व्हेरी एम्बॅरेसिंग, बट आय शुड बी विथ द पॅक. आणि तसं झालं, घडलं. आय वॉज विथ द पॅक, पुढे नसेल तरी मागे, बट आय वॉज देअर विथ द पॅक. असं जाण अगेन बिकॉज आय वॉज क्विक लर्नर आणि कदाचित नॅव्हिगेशन स्किल्स माझ्यामुळे चांगले आहेत. तर तेही मी वयाच्या आता म्हणजे 3 वर्षापूर्वी, नवीन गोष्ट आहे, कोणी जर रेसिंग या वयामध्ये लगेच नवीन हिंमत होणार नाही, हिंमत होणार नाही. पण मी गेले
आणि रेस्ट. आणि इनफॅक्ट यावर्षी आता लास्ट 2019च्या दिल्लीच्या फायनल राऊंड मध्ये परत एकदा रेस म्हणजे आय रेस्ट अगेन, कारण मध्ये त्या रेस नंतर लगेचच मी बिग बॉस मध्ये गेले होते. आणि बिग बॉस नंतर 2 वर्ष मला काहीच करायला वेळ मिळाला नव्हता, कारण व्हेरी बिझी. आता थोडी फ्री झाले होते मागच्या डिसेंबरला, तर तेव्हा दिल्लीमध्ये परत वेळच असा मला मिळाला. आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाइम. मला ना खूप मला काहीतरी बरं हे नाही करत आहे ना, मग काहीतरी वेगळं करूया, चला दिवस फ्री आहेत का, काय करायचं, चला मग माझं काही ना काही नवीन चालू असतं. किंवा माझा असा प्रयत्न असतो की हाऊ एम आय टेकिंग 1 स्टेप अहेड इन माय लाईफ. इट कॅन बी एनिथिंग. It can be your profession, it can be your craft, it can be your physical fitness, it can be your meditation, it can be anything. तर विचार माझे तसे असल्याने मग मी ते रेसिंग ही करून आले. तर एकंदरीत आय लाईक लर्निंग न्यू थिंग्स. आणि आय एम ऑलवेज गेम. मला काही आत्ता कुठे मी या वयात जाणार का काही मी तुला तेच विचारणार होते की नवीन आव्हानांना सामोरं जाताना, म्हणजे जसं की तू आता फॉर्म्युला 1 ला तुला ऑफर आली आणि तू ती ऍक्सेप्ट केली, तर बऱ्याच जणांना असं होतं की मी हे स्वीकारू की नको स्वीकारू, मी हे करू की नको करू. तर अशा आपल्या काही श्रोत्यांसाठी तू काय सांगशील? मला सगळ्यांना सांगायचं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादी गोष्ट किंवा सिच्युएशन बाहेरून बघून अशी भीती वाटते. आणि माझं कसं आहे की मला जर विचारलं की डू यू हॅव एनी फिअर, असं नाही की मला कधी फिअर नव्हतं, होते ना मला फिअर. पण माझं असं आहे ना की मला ज्या गोष्टीची फिअर वाटतं ना, आय गो, मी तिकडे जाऊन भिडते. म्हणजे एखाद्या गोष्टीची फिअर असेल ना, आय गो अँड फेस इट राईट देन अँड देअर. आता काय मला असं गाड्या, मी जेव्हा मी गेलो होते तिकडे, मी बघायचे बापरे काय जोरात चाललेत गाड्या, चूप चूप, आणि काय आवाज, बाहेरून मला भीतीच वाटली होती. जोपर्यंत मी त्या गाडीत बसून तिला डिंट क्लॉक दॅट स्पीड, मग म्हटलं अच्छा हे असं वाटतं का, बर. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट स्वतः ती करून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला भीती वाटेल. पण बऱ्याच जणांना जसं मलाही स्टंट मेनेच्या अगोदर माझे लिमिट्स काय आहे ते स्वतःलाच माहित नव्हतं. मला स्वतःलाच माहित नव्हतं की मी काय माझी लिमिट काय, की मी काय करू शकते. हे सगळं मला चान्सच नव्हता ना. स्टंट मेनियामध्ये असं झालं होतं की आय डिडंट हॅव अ चॉईस. म्हणजे शो मध्ये गेली आहे आता, तू केली नाही तर तू हारणार आणि तुला घरी पाठवतील. तर मला करावंच लागलं. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी हे डिस्कवर झालं होतं. सगळ्यांना हे सांगायचं की कुठली नवीन गोष्ट असेल, जोपर्यंत तुम्ही करत नाही ना, त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याच्यावरती लगेच जजमेंटवर येऊ नका. आणि मुलींनी सुद्धा बाईक्स चालवणं दिसतं ते फार असं मोठे बाईक जमेल की नाही, पेलवेल की नाही, या सगळ्या गोष्टी दिसतात. इव्हन स्टंट रायडिंग मध्ये बऱ्याच गोष्टी अशा वाटतात की बापरे जमेल का. इट्स ऑल टेक्निक. जर तुम्ही जर व्यवस्थित त्याचा अभ्यास केला, टेक्निक काय आहे, लॉट ऑफ फिजिक्स इन्व्हॉल्ड इन टू इट, लॉट ऑफ वेलॉसिटी, स्पीड, लॉट ऑफ थिंग्स इन्व्हॉल्व इन टू इट. ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा विचार केला, थोडं डोकं वापरलं की आपल्याला ते खूप सोपं जातं. इट इज व्हेरी इझी, इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. येस, व्हेरी गुड स्मिता. आपल्याला स्मिताकडून खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपल्याला ऐकायला मिळाल्या आणि त्या समजल्या. पण कुठल्या नवीन क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं असेल तर तुमच्या मनाची तयारी सगळ्यात खूप पहिले महत्वाची असते. जिथे तुम्ही ठरवलं की मला हे करायचंय आणि ती करायला सुरुवात करा, आपोआप ती गोष्ट आपल्याला पुढे जमायला लागते. हे आपल्याला स्मिताकडून हे समजलेलं आहे. म्हणजे फक्त अभिनेत्री स्मिता आपल्याला आतापर्यंत माहिती होती, तर पण त्या अभिनेत्री स्मिताच्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे किती अनेक गुण दडलेले आहेत हे आपल्याला आज इथे नव्याने बघायला मिळालं. आणि मला असं वाटतं स्मिताचा हा प्रवास आणि स्मिताचे ह्या सगळे मार्गदर्शक ठरणारा हा दृष्टिकोन आपल्याला नक्कीच फायद्याचा ठरेल. क्षेत्र कुठलंही असो, परिस्थितीतून मार्ग काढत पुढे जाणं, स्वतःला ओळखणं, ह्या खूप साऱ्या गोष्टी आपण स्मिताच्या बोलण्यातून आज शिकलेलो आहोत. स्मिता, थँक्यू व्हेरी मच. तू आमच्या श्रोत्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुझ्या ह्या विचारांचा आपल्या समाज बांधवांना आणि इतरांना सुद्धा खूप चांगला फायदा होऊ शकेल. थँक्यू सो मच. थँक्यू.